उजाले अपने यादों के हमारे साथ रहने दो, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए। ही शायरी ज्यांनी आपल्याला दिली ते बशीर बद्र साहब यांनी जगाला अलविदा केलंय। उर्दू साहित्यातील प्रसिद्ध गझलकार, शाहिरीतील मोठं नाव असलेले शायर बशीर बद्र यांचं 28 मे रोजी निधन झालंय। त्यांनी भोपाळ इथं वयाच्या 91व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। त्यांनी उर्दू शायरीला जड शब्दांच्या चौकटीतून बाहेर काढून सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवलं होतं। सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर, त्यांच्या भावनांवर शायरीच्या माध्यमातून ज्यांनी भाष्य केलं असे थोर साहित्यिक बशीर बद्र यांचा जीवन प्रवास, साहित्यातील त्यांचं मोठं योगदान आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। बशीर बद्र यांचा जन्म 1935 मध्ये उत्तर प्रदेशमधील सध्याच्या आंबेडकर नगर जिल्ह्यातील बुकिया या गावात झाला होता। त्यांनी 1969 मध्ये अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं। यानंतर त्यांनी आजादी के बाद उर्दू गझल का तनकीदी मुताला या विषयावर PhD केली। त्यांच्या या अभ्यासाचा संदर्भ आजही अनेक ठिकाणी दिला जातो। बशीर बद्र यांनी 1974 मध्ये मेरठ कॉलेजच्या उर्दू विभागात प्राध्यापक म्हणून काम सुरू केलं। त्यांनी 80च्या दशकाच्या अखेरपर्यंत तिथे अध्यापन केलं। साहित्य क्षेत्रात 1970 आणि 1980चं दशक बशीर बद्र यांच्या सर्जनशील जीवनातील सर्वात महत्त्वाचा काळ मानला जातो। याच काळात त्यांच्या शायरीला देशात आणि विदेशातही मोठी ओळख मिळाली। बशीर बद्र यांनी शायरीसोबतच साहित्य, समीक्षा आणि शैक्षणिक लेखनातही महत्त्वाचं काम केलं। बशीर बद्र यांच्या पुस्तकांमध्ये इकाई, इमेज, आमद, आहट, आस आणि कुल्लियाते बशीर बद्र यांचा समावेश आहे। आजादी के बाद उर्दू गझल की तनकीदी मुताला आणि 20वीं सदी में गझल यांसारखी पुस्तकं उर्दू साहित्यात महत्त्वाची मानली जातात। उर्दू शायरीला सोपी आणि बोली भाषेत नवी ओळख देणाऱ्या बशीर बद्र यांचे शेर साहित्यिक कार्यक्रमांपासून ते थेट सर्वसामान्य लोकांच्या ओठांपर्यंत पोहोचले होते। त्यांच्या गझलांमध्ये प्रेम, एकटेपणा, नातेसंबंध, विरहाचं दुःख आणि दैनंदिन आयुष्याची अनुभव दिसायचे। त्यांचे अनेक शेर आजही मुशायरे, सोशल मीडिया पोस्ट, राजकीय भाषणं आणि सामान्य गप्पांमध्ये वारंवार ऐकायला मिळतात। भारताच्या विभाजन काळात बशीर बद्र यांनी अनेक गझल लिहिल्या, ज्या आजही लोकांच्या मनात घर करून आहेत। शिमला समझोत्यादरम्यान तत्कालीन पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे नेते जुल्फिकार अली भट्टो यांना बशीर बद्र यांचा एक प्रसिद्ध शेर ऐकवला होता। तो शेर असा की दुश्मनी जम के कर लो, लेकिन ये गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त बन जाए तो शर्मिंदा ना हो। मध्य प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री उमा भारती यांच्या निवडणूक प्रचारात बशीर बद्र यांचा एक शेर प्रचंड गाजला होता। तो म्हणजे लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बस्तियां जलाने में। 1987 मध्ये मेरठमध्ये झालेल्या सांप्रदायिक दंग्यामध्ये बशीर बद्र यांना मोठा आघात सहन करावा लागला। आगीत त्यांचं घर जाळण्यात आलं। या घटनेत त्यांच्या अनेक अप्रकाशित ऐतिहासिक रचना आणि कविता नष्ट झाल्या। या दुर्घटनेनंतर ते कायमचे भोपाळ इथं स्थलांतरित झाले। बशीर बद्र यांनी 2 विवाह केले होते। पहिल्या पत्नीपासून त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी आहे। पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी डॉक्टर राहत बद्र यांच्याशी दुसरा विवाह केला। त्यांना तय्यद बद्र नावाचा एक मुलगा आहे। उर्दू शायरीला सोपी आणि बोली भाषेत नवी ओळख देणाऱ्या बशीर बद्र यांचे शेर साहित्यिक कार्यक्रमांपासून ते थेट सर्वसामान्य लोकांच्या ओठांपर्यंत पोहोचले होते। त्यांच्या गझलांमध्ये प्रेम, एकटेपणा, नातेसंबंध, विरहाचं दुःख आणि दैनंदिन आयुष्यातील अनुभव दिसायचे। आपल्या दीर्घ साहित्य कारकिर्दीत बशीर बद्र यांना पद्मश्री आणि साहित्य अकादमी पुरस्कारांसह अनेक सन्मान मिळाले होते। तसेच उत्तर प्रदेश उर्दू अकादमी आणि बिहार उर्दू अकादमीनेही त्यांचा गौरव केला होता। 1980 मध्ये न्यूयॉर्क मधील त्यांना पोएट ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आलं होतं। बशीर बद्र यांच्या नावावर 18,000हून अधिक शेर नोंद असल्याचं सांगितलं जातं। बशीर बद्र यांचा मुलगा तय्यद बद्र याच्या म्हणण्यानुसार बशीर बद्र हे दीर्घकाळापासून डिमेन्शियाने त्रस्त होते आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती सातत्यानं ढासळत चालली होती।
त्यांना लोकांना ओळखण्यातही अडचण येत होती. शेवटच्या काळात तर ते स्वतः लिहिलेल्या शायरीही विसरले होते. त्यांची पत्नी अत्यंत धीरानं त्यांनीच लिहिलेल्या कविता आणि शेर ऐकून त्यांच्या आठवणी जिवंत ठेवत असत. बशीर बद्र यांच्या निधनावर जावेद अख्तर यांनी ट्विट करत शोक व्यक्त केलाय. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की आज हमारी जबान उर्दू थोड़ी और गरीब हो गई है. बशीर बद्र एक बेहद सुरीले शायर हमेशा के लिए हमारे महफिल से रुखसत हो गए हैं. ही शायरी आपल्या स्मृती सदैव जिवंत राहील. बशीर बद्र साहब आज आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेल्या शायऱ्या आज प्रत्येकाच्या ओठांवर आहेत. याद करता हूं कि लोग टूट जाते हैं एक घर बनाने में. वाह वाह, सुनिएगा, तो लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बत्तियां जलाने में.